तुम्ही ज्या पद्धतीने आता मतदारांमध्ये जाताय, कसा प्रतिसाद मिळतोय? काय तुमच्याबद्दल भावना त्या ठिकाणचे मतदार व्यक्त करताय? खरं तर खूप चांगला आणि उत्तम प्रतिसाद हा जनतेचा आम्हाला मिळत आहे. त्यामध्ये युवक आहे, युवती आहे, महिला आहे, ज्येष्ठ नागरिक आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनपेक्षित लहान मुलांचा देखील खूप उत्तम प्रतिसाद तो मिळत कसा? आहे. तर त्यांच्या गावामध्ये ज्यावेळेस आमचा दौरा असतो, आम्ही जातो. तर त्यावेळेस त्यांना जेव्हा समजतं की निर्मलाताई आलेल्या आहेत, बरं. तर ते त्यांच्या घरी जातात. त्यांच्या आई-वडिलांना सांगतात की ताई आलेल्या आहेत आपल्याकडे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं. त्यांना फोटो काढायचा असतो. बरं. तर ते पाहून मला समाधान वाटतं. फॅन फॉलोअर्स वाढतायत लहान मुलांपासूनच. लहान मुलं ही निष्पाप असतात बरोबर आहे. आणि त्यामुळे मला देखील असं खूप कौतुक वाटतं, केलेल्या कामाचा अभिमान वाटतो, की लहान मुलांना देखील मला भेटायचं या गोष्टीचा आनंद आहे. खरं तर जवळपास 9 वर्षानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. 4 वर्ष तुम्ही गावगाडा तुमचा हातात असताना सरपंच पदाची धुरा चांगली सांभाळली. असं कधी वाटलं होतं की लगेचच आपल्याला ह्याच टर्ममध्ये जवळपास कुठेतरी पंचायत समितीची निवडणूक लढवण्याची संधी मिळेल? पंचायत समिती निवडणूक लढवण्याचं असं काही ठरवलं नव्हतं. परंतु राजकारणामध्ये काम करण्याची इच्छा होती आणि असं मला स्वतःला वाटतं, की कोणत्याच पदावरती जास्त काळ राहिलं नाही पाहिजे. कारण बरं. लोकं देखील कंटाळतात आणि इतर लोकांना देखील त्या पदावर कार्य करण्याची संधी मिळाली वाह! पाहिजे. आणि पंचायत समिती म्हणजे गावापासून एक स्टेप पुढे पुढची. पंचायत समिती आणि पंचायत समितीमध्ये काम करत असताना जसं मी आधी सरपंच पदावर एका गावासाठी काम केलं. आता जी 8-9 गावं आहेत, तर ती सर्व गावं माझी म्हणून मी तिथे काम करेल. जसा कारेगावचा विकास केला, तसाच येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती अंतर्गत जी गावे आहेत, त्या गावाचा सुद्धा विकास करण्याची माझी इच्छा आहे. पुढची स्टेप काय असेल राजकारणाची? आजचे सरपंच, उद्याची पंचायत समिती, त्यानंतर अजून काही स्वप्न आहे का? माझं स्वप्न एकच आहे. मला जनतेसाठी चांगलं कार्य करायचं आहे आणि पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आहे, तर त्या विश्वासाचं म्हणजे चांगल्या संधी जनतेला उपलब्ध करून द्यायचं आहे. दिलेल्या संधीचं मला थोडक्यात सोनं करायचं आहे.